तर आता मस्तपैकी कोलिंग साफ करून घेतलं आहे आणि तिकडं कांदो कापते मावईनी. आज मस्तपैकी भजी बनणार आहेत कोलबाचे भजी. आणि या इकडं मिश्रण रेडी करून ठेवलं आहे. कांदा, मिरची आणि कोथिंबीर. मस्तपैकी एक पीठ टाकायचं चण्याचा आणि कोलबाचं भजे. आज कोलबाचं भजे खावायला भेटते या ऐकूनच नुसता तोंडाला पाणी सुटलंय. आणि बाहेर आहे ना नॉनस्टॉप रिमझिम पाऊस पडत आहे पूर्ण 2 दिवस. काल रात्रीपासून आजची रात्र पण आणि अजूनपर्यंत. बंदरावरचं व्ह्यू. JCB पण दिसेल ते का तुम्हाला, काम चालू आहे बंदरावर. ते का नाम मावशी पण आली कोलिम घेऊन. परकत पकडलेलं कोलिम पावसात भिजात. हे ते का मस्त ताजं टवटवीत आत्ताच पकडून आणलेलं कोलिम. मस्त आहे, मोठं कोलिम आहे. आणि मावीने आता टोपात काढून घेते. हल्दी, कांदा, मिरच्या, कोथिंबीर आहे. वरनं कोलिम टाकलं आणि आता मीठ टाकला. त्यानंतर ही हळद टाकली आणि आपलं कोली पद्धतीचं मसालो. त्यानंतर धना मसाला एवढं सगळं एका टोपात टाकून घेतलंय. कोंबडी नुसतं सत्वावला येतात घरात. इकडे ते का कोंबडीचा पिल्ला. आणि आता टोपात चण्याचा पीठ ओतून घेतला आवश्यक तेवढा. अंदाजे आपल्याला किती भजे बनवायचं त्यानुसार घ्यायचं पीठ. आणि हे भजे काढायचा त्या कागदात ठेवलेला आहे, जेणेकरून तेलकट भजे असतात ना, सगळं तेल या कागदात खेचून घेईल. अशा प्रकारे मस्तपैकी मिक्स करून घेतलंय. तेल पण मस्तपैकी गरम झालंय. आणि फायनली भजे सोडलेले आहेत तेलात. कोलबाचे भजे. कोण कोलिम बोलतं, कोण जवळा बोलतं, कोण खेंगाट बोलतं. अजून बरीच नाव आहेत कोलबाला. अरे काही मस्त मिक्स करून घेतला आणि ताजलत सोडला. आणि या कोलबापासून होणार मस्तपैकी आता भजे तयार. मस्त वास सुटलो. मस्तपैकी फायनली भजे 2च मिनिटात तयार. कोलबाचे भजे. तर अशी मस्त साधी सिंपल सोपी पद्धत आहे भजे बनवायची. गरम मस्त लागत. बाहेर मस्त पाऊस, थंडगार वातावरण. आता जरा पाऊस कमी झाला आणि खावाला गरम भजी आणि भाकरी. आणि आता बाबांसाठी हल्दीत फ्राय केलेलो कोलिम. कोलिम देखून पण पाणी सुटते तोंडाला. तर मंडळी येऊन आज आहे ना थोपलंय वरल फाट्यावर. कारण आज आमची आई गेलेली मसल्याची काहीतरी म्हावरा आणलंय वाटतं. काय आणल्या?
कोली म्हणलं यष्टीने आली आताच. यष्टी गेली आमच्या गावात आणि मला फोन करून बोलावलेला आणि आता पेकाव सांगलेला. आत्ताच पोचलं आहे आणि थोपल्या आईची यष्टी पण आली. कोलिमा आहे मस्त, जारू कोलिमा आहे. कंच्या बंदरांचं कोलिमा आहे, दिघ्याच्या बंदरांचं कोलिमा आहे. मसल्याच्या बाजारात आलतो तर आईने आणले आणि आता आम्ही वरलला जात आहोत. येऊन इकाव कालच्या व्हिडिओत देखील शिव फरकत पकारलेलं कोलिम त्याचं भजी बनवलेलं, मस्त रेसिपी दाखवली. त्यानंतर काटेरी आणि कालवा इकावला वरलच्या गावात गेले ना, आता परत वरलच्याच गावात चालल्यावर कोलिम घेऊन. बाकी आता नाही राहणार बा, जाम बारीक आहे गॅप. चल बैस. आहेत ना ते का वरलगाव किती मस्त दिसतंय. आणि आता कुंपण घालावं लागलं. आयल्या मांजराची मजा झाली. किती पाहिजे मग तुम्हाला? आई टुकला जाईल फोटो. जाऊन दे. तुटं खातो का नाही? नाही बाबू खातात काय? आम्ही खातो. हात नको घालायचं बाबू, म्हणून फोटो जाईल तिकडे. गुरुवार उद्याला सुकात घालतो ना, आंबा होतो ना, सुकवू शकतो टाकायचा. ₹5 पान आणा नको. दोन काले टाकायचा, दोन काले टाक. काल ये हो काय ते खरब आहेत, खरब. हो हे तर काय टाक दोन बाबू, टाक दोन. हे बोल आवडतात नाही का? दुपारचं आता 1:45 वाजले. हां गावच्या रिकाम्या गल्ली आताच आहे इथे का. वरळ गावचा एक जबरदस्त व्ह्यू. वरळ गावची बौद्धवाडी मस्त स्वच्छ धुवून निघाले पावसाने. आणि या वरळ गावचा टाक्यावरचा शेजारी. इकडं बौद्धवाडी आहे, बौद्धवाडीत नाही रस्ता आहे. टाक्यावरच्या शेजारा इकडे मी बाहेर पडते. आणि आहेत ना हे कुंभळे गाव एकदम स्पष्ट दिसते. तुम्ही कुठे गेला होता? वाऱ्यातली कामं, रोजचा काम ना. वाशीचा आपल्या हो वाशी नाही दिघीचा मसल्यात आलेला मला. आई गेलेली बाजाराला, ते घेऊन आली. आपल्या इकडे काय आता बरेच दिवस खायला नाही ना आला. नाही आता पावसामुळे बंद आहेत. बारक्या होड्या कधीतरी जातात. हो ते कोड्याचा पुरी मच्छी घेऊन येतात. हो फणस भरपूर आहेत. कोणाचा आहे फणस तो? स्वतःच आहे काय? मी काढू. डबत आहे ना थोडंसं मस्तपैकी पुलाव भात आणलंय, तो खाऊन घेते निसर्गाच्या सोबत. घरात बसून खाणार आहे. या जेवायला. तुम्ही जेवल्या? तिला खायला दिला तर खाय नाही, तिला पाहिजे मांसाहारी. आता थोडंसं कोलिम रेल आहे, तो घेऊन आलं कुंभळे गावात. आम्ही कुंभळे गावाला कुबलं बोलतो, कुबलं. तर मी आता कुबला आलो.
2:38 टाइम जाईल. हे का आता मस्त बॅनर लावलंय हर्षल दुरेचा सैन्य दलात भरती जाईल. आम्ही वाजवावला पण आलतो आता. पण नाचू दिलं वरलं खपून आलो 1-3 वाट होत नाही. बायला देव सगळ्या चवना निघाले. इच्छा या इच्छा देव ना टिपकीत न काय असल्या तर बायबल आईला चांगला नरवा शिकला म्हणून मी निमाना दिलं एवढं दिलंच नाही मी वरलं 20 रुपयात टोपला खपून आलो. ते मीटिंगला गेलं नाही ते पण खपलं असतं आईलच नसतो. 100 रुपयाचं कोणी तुला 40 रुपयात दिलंय. आवडलं पण नाटक दिलं तुला इष्ट दिलं तेवढं ते खातात नाही असलं तर निवडून घेऊन बिलजा आहेत ते बिलजा. हो त्या काय म्हणतात ना पण त्या मसल्याच तरी आल्या सांगितलं पण त्या मसल्याच ना आल्याच नाही असल्या जास्त नाही भेटत आता. त्यामुळे तुझ्यासाठी त्यांच्यासाठी 2-3 नेहमीच देते हो. आणि आता कुंभे गावातून वरळगाव देखा किती मस्त दिसते. अशा प्रकारे कुंभे गावात कोली विकून झालो. आता परत आम्ही मसल्या जातो. मसल्याच्या बाजाराला. दुपारचं 3:30 वाजवला आल्यात आणि थेट आलो बाजारात. आहे गेली पण देखा लगेच पटकन उतरून. बाजारात देखा फक्त कालवा आणि थोडासाच मावरा. हा बोईटा अवरेज. हा आता शिंगटी आणि कोलबी आहे. आणि इकडं पापलेट आहे. मुशो पण आहे. आता मुशो पण आहात. आई काय कोल्ड्याला दिखते वाटतं. अख्खो बाजार फिरलो आहे. आता कामेरी पण आहेत. कामेरी पालक काटेरी. आता करकंड दिखात मोठं मोठं. टोल मासो पण आहे. आता शिवल्यो पण आहे. काय कोल्ड्याला दिखते लस्सी पिव कत लस्सी कतना पिवची. आई लस्सी पाजते आज. तर एक मोठे मोठे शिपे पण आहे. कैसे देता 200चे 100चे वाटो. आता भाज्यावाला वैसल्यात. चल आहे आज म्हणजे आता दुपार असल्यामुळे जास्त गर्दी नाही का भाजी पाल्याच्या गल्लीत पण. फायनल दिघी रोडला जायलो मा शिवशक्ती डेअरी. कारण तर आतमध्ये एक शॉप आहे ना आता बंद होता त्यामुळे आता आलो. दुकानाचं नाव देखा शाही रिवायत मसाले. घरात सामान लागतं ना तर खरेदी करते. आता प्रिया तेल डबो घेतलो. डाळ घेतलंय. साखर पिशवी हो. पहलवान चाय बुक्की. राजेश कलेक्शन शॉपमध्ये आल्यावर रेनकोट देखता आमच्या विकी आणि स्वस्तिक. मस्त रेनकोट आहे. रेड कलरचा हातात नीली बॉडी आहे. टोपी आहे. बाईकचा सिम्बॉल. दोघांना पण सेम घेऊसात. रेनकोट पण घेतलं. दोघांसाठी सेम घ्यायला लागतात नाही तर भांडणं होतं दोघांची.
त्यामुळे दोघांना पण सेम. चला खरेदी झाली फायनली. एवढं सगळं सामान आणला. नारळ, गुल, रवो, डाळ, बुक्की, तेलाचं डबो, या गौरू काकीचं तेल आहे. सगळं सामान जो आहे ना तर फक्त आमचा ना आहे, तर बाजूला शेजाऱ्या पाजाऱ्यांचा तो पण थोडासा आहे. म्हणजे मसल्यात चालल्या व्हायचा समजलं ना की बरीच जणं सांगतात की येताना आपण घेऊन ये, पैसे देतात. स्वतः आपल्या गावी यायचं चालू असतं. या आवरा सगळा घेतला तरी पण आहे अजून काहीतरी आणावला गेलं. मस्का पाव आणला आहे आणि वटपौर्णिमेचं सामान पण आणलं. वरलत पण आलतं एक. हो 30 रुपये. आणि ह्याचं किती? 25. 5 रुपये वाचले आईचे. झालं. परत जाऊन परत बरीचशी खरेदी करून आली आणि आता जापात बसले मैत्रिणींची, आईच्या मैत्रिणी. हो वरण खातर माझ्या मोर होते. या काय आहे? मुशीचे सुका म्हावरा व्हायचंच रेले. जय सद्गुरू मंदिर सोडावली ना बस झाली. तुमच्या बोटी बंद असतील ना? तुमच्या बोटी सगळे. जिलेबी पण आणले आणि मला सामानाच्या पारण ठेवलंय. कोली मायले वाटतं तो देखावला गेले. ते व्यवस्थित भावात भेटलो ना तर हनर. शेवटीला आईने कोलिम हंदलोच. तर शेवटीला आईने कोलिम हंदलोच. यो देखा सामान देखा कैसा ठेवलंय. आणि मसल्यांचं ब्रिजवरची नदी दाखवते तुम्हाला. आता फायनली निघाल्यावर मसल्यातून आता कुबला जाणार आहोत परत. कारण कुबला ते भरपूर लोकांना कोलिम नाही भेटलं ना, वरलातच कपावलं मग. या सगळा सामान घेऊन आलो आणि कोलिम पण घेऊन आलो एकदाच. इकावसाठी कुंभे गावात. संध्याकाळचा आता 5:18 होतात. तिकडे का नांगरणी चालू आहे. विशाल नांगरणी करताय. त्याच्यात कालूट आहेत आणि बारीक बारीक मासा आहेत. शंभर नाही 200 तर नाही म्हणलीच बरं. बकऱ्या यायचा टाइम झाला. इथे फायनली 6:30 नंतर कोलिंग संपलो आणि आता जाऊ घरी.